आपल्या या जिन धर्माचा प्रचार प्रसार करत असताना आपण आत्मा हा एकच आहे, देह वेगवेगळे आहेत. आत्म्याचं रक्षण आपल्याला करायचं आहे. या आत्म्याला आणि शरीराला वेगळं जो समजतो तो व्यवस्थित जीवन जगू शकतो. शरीर म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे शरीर असं म्हणणं पूर्ण चुकीचं आहे. आणि या आत्म्याच्या उद्धारासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण या जगामध्ये आपण एकटे आलेलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. कारण ज्या वेळेस सीतेचं हरण झालं, तिचं रक्षण करणारे राम आणि लक्ष्मण सोबत होते, पण हरण होताना कुणीही नव्हतं. द्रौपदीचे रक्षण करणारे 5 पांडव जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा कोणी नव्हतं. राजा दशरथाला 4 पुत्र, पण जेव्हा त्याचा प्राण चालला होता जवळ कुणी नव्हतं. सोन्याची लंकाधिपती रावण प्रचंड बुद्धिमान, चतुर, विद्वान, आणि हा लंकाधिपती ज्या वेळेस लंका जळाली त्यावेळेस त्याच्या सोबत कोणी नव्हतं. श्रीकृष्ण भगवान चक्रधर स्वामी सुदर्शनधारी, पण जेव्हा त्यांना बाण लागला तेव्हा त्यांच्या सोबत कोणी नव्हतं. लक्ष्मण पण अतिशय तरबेज असा योद्धा, पण जेव्हा त्याची शक्ती गेली तेव्हा त्याच्या आजूबाजूला कोणी नव्हतं. शरणावरती भीष्म पितामह मरणासन्न अवस्थेत पडले होते. वेदना होत होत्या, असंख्य बाणा घुसल्या होत्या पाठीत, पण त्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हता. राजपुत्र अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचं सामर्थ्य होतं, मात्र त्या चक्रव्यूहातून बाहेर काढणारा मार्गदर्शक कुणी भेटला नाही. त्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू त्यावेळेस एकटाच होता. ही सारी मंडळी या पृथ्वी तलावर प्रचंड असं नाव कमवून गेली, पण ज्या वेळेस त्यांच्या वाटेला दुःख आलं, त्रास आला, त्या त्रासाचे दुःखाचे भागीदार कोणी नव्हते. म्हणून आम्ही तुम्ही सुद्धा एकटेच आहोत. आपल्या त्रासाचे दुःखाचे भागीदार कुणी नाहीत. आपल्याला एकट्यालाच या गोष्टीतून सामोरे जायचे आहे. म्हणून चांगलं जीवन व्यतीत करायचं असेल, सन्मार्गावर चालायचं असेल, चांगल्या विचाराची कास धरायची असेल, तर तारणारे कोण असतील तर हे दशधर्म आहे. ह्या दशधर्माचं पालन आपल्या आत्म्याकडून होण्यासाठी सतत चिंतन करणं काळाची गरज आहे. आणि जर तुम्ही एकदा जरी चिंतन केलात, एकदा जरी मनन केलात, एकदा जरी चांगले विचार मनात येऊन गेले तर कितीतरी पाप मागे सरकतात. एकदा ते कुंभमेळा भरला आणि त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला लाखो करोडो लोक गेले. असं म्हटलं जाते की कुंभमेळ्याच्या त्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर सारी पाप धुतली जातात. मग त्या नदीतच किंवा त्या जलाशयातच राहणाऱ्या जलचरांचं किती भाग्य, कायमच नदीत असतात. ती नदी अक्षरशः सूर्याला म्हणाली, बास कर देवा, इतके पापी लोक माझ्यात स्नान करायला यायला लागल्यात, हे मला सहन होत नाहीये. सूर्य म्हणाला, काय काळजी करू नको, माझ्या तप्त अशा प्रकाशानं तुझं पाणी साठवून टाकतो. त्या गंगा नदीचं पाणी सूर्यानं आटवून टाकलं आणि आटवून टाकल्यावर गंगा नदी शांत झाली. कुणी तिच्याकडे फिरकेना. त्या पाण्याची वाफ होऊन वर गेली, त्याचं मेघात रूपांतरण झालं आणि आमचीच पाप पावसाच्या रूपानं परत आमच्याच अंगावर पडली. काहीही कुठेही जात नाही. पृथ्वी गोल आहे, परत सगळं फिरून आपल्याकडेच येणार आहे. समोरून फूल फेकला तर पुढून फूलच येणार आहे. समोरून शिव्या शाप दिला तर समोरून शिव्या शापच येणार. त्यामुळं जेवढे सत्कार्य कराल, चांगलं कर्म कराल, तेवढं पुढून आपल्याला सत्कार्य करणारीच व्यक्ती भेटणार आहे, तारणारीच व्यक्ती भेटणार आहे, आपलं कल्याण करणारीच व्यक्ती भेटणार आहे. नुकसान करायला गेला, त्रास द्यायला गेला तर त्याच्या दुपटीनं त्रासाचे भागीदारी होणार आहात. म्हणून या चक्रामध्ये जर अडकायचं नसेल, पंचमकालाचा महिमा इतका अगाध आहे. कितीही पुण्य संचय करू लागलात
तर एक छोटासा एवढासा पाप उदय झाला की सगळं नष्ट होते. म्हणून क्षय कमी करायचा असेल, पापाचा क्षय कमी करायचा असेल तर प्रचंड आपल्या अंतरंगातून, पूर्ण मनातून, मन फार चंचल आहे, या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी, कारण जे काय सगळं होते ते मनात नव्हते, चांगलं पण मनात नव्हते आणि वाईट पण मनात नव्हते. म्हणून मनावर आपल्या नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. मन जर आपलं आपल्या ताब्यात असेल तर कितीही संकट येऊ दे आणि कितीही सुख येऊ दे, आपण निश्चल राहू. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे आणि हे मन आपल्या ताब्यात ठेवणं. म्हणून तर मागच्या वेळेस मी सांगितलेलं जय जिनेंद्र, तर त्या भगवंतांचा जिनेंद्रांचा जय जयकार करत असताना ते भाव माझ्यात येऊ देत, ते विचार माझ्या मनाला चिकटू देत, त्या आत्म्याला चिकटू देत. हे जय जिनेंद्र म्हणण्यापाठीमागची भावना आहे. हे विचार ह्या व्यासपीठावर, ह्या सभा मंडपामध्ये भगवानांच्या समोर शरणामध्ये समोर उभं राहून बोलत असताना कितीतरी भवाचं पुण्य आपल्या पाठीशी आलेलं आहे आणि ते साठूनच आज आपण इथे स्थिर आहोत. एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन एका मोठ्या सभेमध्ये गेलेले असतात आणि सभेमध्ये त्या नातू त्या आजोबांना प्रश्न विचारतो की हे जग बुडणार आहे आजोबा, कधी बुडणार आहे? सगळेजण म्हणतात जग बुडणार आहे, सर्वनाश होणार आहे. आजोबा म्हणतात, बाबा या जगामध्ये जोपर्यंत चांगले विचार करणारे लोक आहेत, जोपर्यंत आपल्यामध्ये एकी आहे, जोपर्यंत आपण आपल्या आणि आपल्या लोकांच्या कल्याणासाठी झटणार आहे, एक जरी अशा विचाराचा माणूस या पृथ्वी तलावर एक जरी असेल तरी जग बुडणार नाही. हजारो लोक वाईट विचाराचे असतील पण एका माणसामुळे हे जग तरणार. मागच्या महिन्यामध्ये नांदिनी सारख्या गावात माधुरीच्या हट्टापायी तिला आणण्यासाठी लाखो लोक जनआंदोलनात सहभागी झाले. का? काय उत्तर यायचं आपल्याकडं? त्याचा पाठीमागचा इतिहास देखील काहींना माहित नव्हता, तरी सुद्धा नांदणी ते कोल्हापूर पायी लोक चालत गेले. कारण काय असेल? हत्तीच्या डोळ्यातलं पाणी आणि महाराजांच्या यातना. आणि जोपर्यंत असे या समाजामध्ये अन्यायाविरुद्ध आणि चांगल्या गोष्टीनं लढण्यासाठी एकत्र येतील, तेव्हा या पृथ्वीचं आयुष्य वाढत जाणार. पृथ्वी बुडणार नाही, जगाचा सर्वनाश होणार नाही. आता कितीतरी पटीनं आपलं आयुष्य वाढलंय. जेव्हा असा अन्याय अत्याचार होईल, जेव्हा अशा कुविचारांचा साठा वाढेल आणि सुविचारी चांगल्या विचारी लोकांची फळी तयार होईल, तोपर्यंत आपला समाज, मानवजात टिकून राहणार, बुडणार नाही. त्यामुळं घाबरायचं काय कारण नाही, आजोबा सांगतात. म्हणून मला जर टिकायचं असेल आणि या चांगल्या विचाराची बाजू, चांगल्या विचाराची कास आपण जर धरली तर आपलंही त्याच्यामध्ये कल्याणच आहे. आणि हे कल्याण साधायचं असेल तर पुन्हा एकदा शेवटी जाता जाता सांगते, आपल्याला या चांगल्या विचाराची धुरा सांभाळायची आहे. आणि चांगले विचार कुठून उत्पन्न होतात तर ते मनातून उत्पन्न होतात. आणि हे मन शुद्ध, पवित्र, सात्विक ठेवण्यासाठी आपली धडपड असावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आणि हे जे चंचल मन आहे, या चंचल मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी या पर्युषण पर्व कालामध्ये ज्या व्याख्यानांच्या माध्यमातून ज्या लोकांचे, वक्त्यांचे विचार तुमच्यापर्यंत येतील, त्याचं शुद्ध पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं तुमच्या अंतःकरणापर्यंत ते विचार पोचवून ते कृतीमध्ये येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. नाहीतर काय होईल, एक राजा असतो, त्या राजाचा अतिशय उच्च विद्वान असे एक गुरु असतात, प्रचंड ज्ञानी असतात. आणि ते गुरु सतत त्या राजाला हितोपदेश देत असतात, प्रचंड चांगल्या गोष्टी सांगत असतात. एके दिवशी राजा म्हणतो, हे गुरुदेव, आपण माझ्या राजमहालामध्ये यावं आणि मला हितोपदेश द्यावा. माझं काही चुकत असेल, माझं काही चुकीचं माझ्याकडून घडत असेल तर ते दुरुस्त करावं.
महाराज म्हणतात, ते गुरु म्हणतात, नाही तू अतिशय योग्य पद्धतीने आचरण करतोस, तुझं सगळं बरोबर आहे, परंतु काही गोष्टी तुझ्यातून निघून गेल्या पाहिजेत आणि त्या मी तुझ्या महलात येऊनच सांगेन. ठीक आहे. एक दिवस ठरवला जातो. त्या दिवशी तो गुरु त्या राजाच्या राजवाड्यामध्ये जातो. राजवाड्यामध्ये गुरु येतात म्हटल्यावर सगळीकडे काय होतंय, साफसफाई, स्वच्छता होते. राजा आपल्या गुरूंसाठी सुंदर अशा भोजनाची व्यवस्था करतो. भोजन वगैरे सगळं तयार होतोय. सभा मंडपामध्ये गुरुदेव येतात, सिंहासनावर त्या आसनावर बसणार असतात. तो राजा म्हणतोय की हे महाराज, आपण भोजन करून घ्यावं आणि मग हितोपदेश द्यावा. गुरुदेव म्हणतात ठीक आहे चला. भोजन ग्रहाकडे जातात. भोजन ग्रहामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या गुरुदेवांनी एक कटोरा आणलेला असतो. तो कटोरा त्या राजाच्या पुढे धरतात. सुंदर सात्विक शुद्ध तुपातली खीर बनवलेली असते. ती खीर राजा आपल्या पळीनं त्या कटोऱ्यामध्ये घालणार. एवढ्यात त्या कटोऱ्यात काहीतरी त्याला दिसते आणि तो घालत नाही. त्याची पळी मागे येते. आल्यानंतर आता ते गुरुदेव असतात. असा का राजा वागला म्हणून त्यांनी काय केलं, तर आपला कटोरा पाठीमागे घेतला आणि क्षणाचा विलंब न करता तिथं ते थांबले नाही, बसले नाही. कटोरा घेऊन निघून गेले. हितोपदेश झाला नाही. दुसऱ्या दिवशी आले. दुसऱ्या दिवशी सेम कृती. कटोरा पुढे केला. कटोऱ्यामध्ये खीर घालणार, पण त्यात परत काहीतरी धुरळा दिसला. परत तीच कृती महाराजांनी केली, त्या राजाने केली, निघून गेले. सलग 3 दिवस घडलं आणि तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी त्या ठिकाणी राजाला राहवलं नाही. राजा म्हणाला, महाराज हे काय चाललंय, तुम्ही कटोरा घेऊन येताय पण त्यात काहीतरी असतंय धुरळा, घाण, मी घालू शकत नाही. महाराज त्या ठिकाणी ते बोलू पर्यंत येतात. 3 दिवस तो काय बोलत नाही, हे काय बोलत नाही. चौथ्या दिवशी मात्र त्यांचा वार्तालाप होतो आणि महाराज त्या ठिकाणी कटोरा खाली ठेवतात. सभा मंडपामध्ये अशीच गर्दी असते. महाराज ते उभे राहतात आणि म्हणतात, हे भव्य जीव हो, या कटोऱ्यामध्ये जसा धुरळा आहे तसा धुरळा आपल्या मनामध्ये साठलेला आहे आणि जेव्हा जेव्हा त्याच्यात चांगलं काहीतरी घालायचा प्रयत्न करतोय तर तो धुरळा झटकला जात नाही. तो तसाच आहे. तो धुरळा जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत चांगला आतमध्ये पडणार नाही. मग हा धुरळा कशाचा आहे? हा कशायांचा धुरळा आहे, हा कुविचारांचा धुरळा आहे. हा धुरळा झटकायचा प्रयत्न करा, आपोआप चांगलं त्याच्यामध्ये पडत जाणार आहे, साठत जाणार आहे. आणि हा धुरळा जोपर्यंत स्वच्छ होणार नाही तोपर्यंत कितीही दिग्गजांचं आपण ऐकलं, किती विद्वानांचं आपण ऐकलं, आपल्यात तिळ मात्रही बदल होणार नाही. धुरळ्यात कालवलेलं कुणी खात नाही. काय खाते नाही. म्हणून स्वच्छ कटोरा आपला असावा, मन स्वच्छ असावं. त्या स्वच्छ मनामध्ये सुविचारांची भर पडली की आपोआपच आपलं प्रदर्शन चांगलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी शेवटी सांगते, या गोष्टीचं तात्पर्य असंच आहे, आपण सारे इथं बसलेलो आहोत, मनाने कसे आहोत कुणालाही माहिती नाही, मात्र विचाराने तरी एक आहोत म्हणून इथपर्यंत आलेले आहोत. हे चांगले विचार, सुविचार, चांगलं कर्म असंच आपल्यातून घडत राहो आणि अंतरंग आणि बाहेरंग दोन्हीची शुद्धता हो, हेच या शौच धर्माचं सार आहे. या शौच धर्माचं पालन करायचं असेल तर अंतरंगावर बहिरंगाबरोबर अंतरंगाची शुद्धता करून घ्यावी, तरच पुढच्या धर्माचं, कारण सत्याचं दार उद्या उघडणार आहे. त्या सत्याच्या दाराला उद्या उघडायचं असेल तर आजचा लोभ कमी केला पाहिजे. क्रोधावर विजय मिळवला, मान कमी केला, माया कमी केली, लोभ कमी केला तर सत्य कटोऱ्यामध्ये पडणार आहे. हे सगळं साठवलंय, क्रोध, मान, माया, लोभ, तर सत्य आपल्या कटोऱ्यात पडणार नाही, ते निघून जाणार आहे. त्यामुळे या दशधर्माचं पालन करत असताना शुद्ध स्वच्छ मनरूपी कटोरा असावा. त्याच्यामध्ये चांगलं पडण्यासाठी चांगलं आपण घेऊन जावं अशी या ठिकाणी भावना व्यक्त करते. आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानत असताना अतिशय छान पद्धतीचं नियोजन झालं. आपल्या सर्वांनी माझे विचार या ठिकाणी ऐकून घेतले.
त्याचबरोबर पुन्हा एकदा आणि कधी एकदा साधारणपणे 9वी 10वीला असेल मी, तेव्हा आमच्या वडिलांचं दुधगावला व्याख्यान होतं. 9वी 10वीला असतानाच व्याख्यानाला बाहेर पडण्याचा मला सवय लागली आणि दुधगावमध्ये व्याख्यान असताना इथं आपले वाडकर सर, बाहुबलीमधले दीपक वाडकर दीपक वाडकर सर, त्यांनी त्या मंदिरातून आम्हाला ह्या मंदिरामध्ये आणलेलं होतं. तेव्हा आम्ही या मंदिराचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर आमचे ऋणानुबंध जोडले. आमच्या या ठिकाणी आमचे पाहुणे या ठिकाणी वाडकर मळ्यातले आमच्या मोठ्या जाऊबाई नंदा वाडकर तुम्ही म्हणताय त्या आहेत. त्यामुळं इथं येण्याचा योग त्याच्यानंतर बऱ्याच वेळा झाला. तर ऋणानुबंध असतात, काही ना काही निमित्तानं गाठीभेटी असं कुठे गेलं की नाही. पंचकल्याण पूजेमध्ये जैनांचे पाहुणे कुठंही नाहीत असे नाही. का नाही, पृथ्वी गोल आहे, सगळे एकमेकाचे आपण नातलग आहोत आणि हे नाते टिकवण्यासाठी आपली धडपड चालू असते. या नात्यातला ओलावा असाच राहावा, जिव्हाळा असाच राहावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा मागच्या वर्षी बोलून पुन्हा एकदा ते पावसामुळे का होईना परत मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. आपण सर्वांनी ते ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं, आपल्या मंदिर कमिटीचं, आपलं वीर सेवा दल मध्यवर्ती समितीची शाखा ही दुधगाव माळवा, त्याच्यानंतर वीर महिला मंडळच्या संघनायिका असलेल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानते. आणि आपल्या माध्यमातून हे धर्माचरण असंच चांगल्या पद्धतीनं चालत राहो ही अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांची